भागवत सप्त्याचा आखरी दिवस होता आणि गर्दी पाहून किती मोठी होती। तर नमस्कार पब्लिक, मी तुमचा संकेत नावकार। दुपारचं जेवण आपल्या शिवमभाऊ तेलागारचे एकूण होतं। हातोहात गोपालभाऊ, शिवाभाऊ आणि अजय भाऊले ब्लॉग मध्ये घेऊन टाकलं। तटून घरी गेलो, तयारी केली, लॅबकडे निघलो। रस्त्याने निघलो तर तेवढ्या इकीबू या पोट्या घेऊन चालले होते, बॅनर लावले या कमानवर। तटूनच आपल्याला डबल एकदा नारायण पाटला गाडी भेटली, त्याने बी तुम्हाला हाय करून टाकला आणि पोहोचलो सर्व आपल्या लायब्ररीमध्ये। सदाभाऊ बोलले तर आपचिक माणसं चाल म्हणत चहा पिऊन येऊ। त्या दिवशी चहा तर पेला, आपण बिस्किटचा पुडा हाणला। त्याच्या बाद आलता आम्ही गॅरेजवर गाडी पाहायला। त्याची गाडी काही दुरुस्त झाली नाही म्हणून आम्ही वापस लायब्ररीमध्ये आलो आणि मग दप्तर गुंडाळलं, मंत्री आबासोबत घराकडे निघालो। त्या दिवशी संध्याकाळचं जेवण आपल्या देवानंद मामा एलकरच्या घरी होतं। मीने बी गरम गरम भाजी वाढून दिली आणि मग बसलो जेवायला। आणि सकाळचं जेवण आपल्या अंबादास काकाचे एकूण होतं। आणि त्याच दिवशी म्हणजे शनिवारी भागवत सप्त्याचा आखरी दिवस होता। कीर्तन ऐकण्यासाठी मंडळी बी खूप संख्येने लाभली होती आणि कीर्तन होतं आपल्या अरुण महाराज लांडे यांचं। दोन शब्द तुमच्या कानावर पडव, ऐकून घ्या। आणि आता तुम्ही मस्त हा गुलादा काऊन खोल फोडू राहिला आणि अटे हा काय मेळ चालू आहे आणि वांगी काऊन कापणे लावले। शनिवारी भागवत सप्त्याचा आखरी दिवस होता, पण रविवारी कालच कीर्तन राहिलं बाबा, म्हणजेच भंडारा राहिलता। भंडारात कोण कोण आलतं कमेंट करून सांग जरा बा। हे सगळं नियोजन त्याच्यासाठी चालू आहे। तर आपले गोपाल भाऊ, सचिन भाऊ, रणजित भाऊ शेकाचा आनंद घेतात। आपल्या अक्षराला काय झालं बा, शांत शांत आगडी। तटीच आपला दादा बसेल होता, म्हणे 2 रुपये दे। मीने बी त्याला नाही म्हणलं, चाट मारून कीर्तन ऐकायला आलो। भंडारा कशा प्रकारे पार पडला हे सांगणार लवकर पुढच्याच ब्लॉग मध्ये। तर लोक तुमचं लाईन भाऊ समजून फॉलो करून घ्या। ऑटोच्या अंदर हे पोट्टे बसेल होते, मला म्हणत ब्लॉग मध्ये घे खत्म।